बातमी साताऱ्यातून। फलटण इथं आयकर विभागानं संजीव राजे नाईक निंबाळकर यांची सुरू केलेली चौकशी अखेर 5व्या दिवशी संपलेली आहे। बुधवारी आयकर विभागाचे कर्मचारी संजीव राजे नाईक निंबाळकरांच्या फलटण येथील निवासस्थानी, पुण्यातील निवासस्थानी तसंच गोविंद मिल्क डेअरीवर चौकशीसाठी आले होते। 5 दिवसांपासून संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरासमोर त्यांचे समर्थक देखील ठिय्या मांडून बसले होते। तर ओंकार कदम आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर ऑनलाईनवरून जोडले गेले आहेत। ओंकार, आपण बघतोय की आता 5 दिवस ही आयटी चौकशी झालेली आहे। संजीव राजे यांनी कार्यकर्त्यांसोबत काही बातचीत केलेली आहे का? काय अधिक सांगाल? ओंकार, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? नक्कीच फलटणमध्ये ही जी संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्यावर कारवाई सुरू होती ती तब्बल 5 दिवस ही कारवाई चालू होती। बुधवारी सुरू झालेली कारवाई आज अखेर दुपारी संपली। दुपारनंतर म्हणजे संध्याकाळच्या दरम्यान ही कारवाई संपली आणि संजीव राजेंचे किंवा एकूणच राजगटाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून बोलण्यात येत आहे की या कारवाईमधून फार काही निष्पन्न झालं नसल्याचं प्रथम बोलण्यात येत आहे, परंतु अजून याबद्दल अधिकृत माहिती बाहेर कोणीही दिलेली नाहीये। गोविंद मिल्क या डेअरीवर चौकशीसाठी दाखल झालेले हे पथक 5 दिवसांनंतर आता फलटणमधून बाहेर पडलं आणि त्यानंतर एकूणच फलटणमधील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केल्याचं पाहायला मिळतंय। अगदी धन्यवाद ओंकार, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर संजीव राजे निंबाळकर यांची आयटी चौकशी ही सलग 5 दिवस सुरू होती आणि आज 5व्या दिवशी ही कारवाई जी आहे, ही चौकशी जी आहे ती थांबलेली आहे। तर आपण बघतोय फलटण आणि पुणे इथं त्यांच्या निवासस्थानी आयटीच्या अधिकाऱ्यांनी ही चौकशी केलेली आहे।